गुड मॉर्निंग एव्हरीवन. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आदरणीय करंजुले सर, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक माननीय देशमुख सर आणि आपल्या मुलांचे स्वप्नपूर्ती करू पाहणाऱ्या, त्यांचं भविष्य घडू पाहणाऱ्या सर्व पालकांना या यश सुक्रेचा मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो. सर्वांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. सीमाने आम्हाला अशक्य गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांच्या यशातच त्यांचा आनंद मानला. तसेच माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व गुरुवर्यांना शतशः नमन. आज मी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फत माझे स्वप्न पूर्ण करू शकलो व मला उत्तम मार्क्स मिळवता आले. त्याचबरोबर मला येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की ते श्रेय माझे एकट्याचे नसून माझ्या या यशात मला साथ देणाऱ्या माननीय सीमा मॅम, मॅथच्या दीपाली मॅम, GK लँग्वेजच्या प्रतिभा मॅम, IT च्या तेजस्वी मॅम आणि ऑनलाईन क्लासेसच्या अश्विनी मॅम, तसेच टीचर आणि नॉन टीचिंग स्टाफच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. गुरुविना शिष्य नेहमी अपूर्णच असतो. याचप्रमाणे माझ्या या गुरुविना माझा यश अपूर्ण आहे. चिखलातला जन्म ही सुंदर सार्थकी लावावा. चिखलातला जन्म ही सुंदर सार्थकी लावावा. निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा. निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा. तसेच लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्या आई बाबा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल हे यश मी मिळवू शकलो. माझ्या आई बाबांनी माझ्या अभ्यासासाठी खूप कष्ट घेतले. ऑनलाईन क्लास नंतर 3 महिने ऑफलाईन क्लाससाठी माझ्या बाबांनी त्याचा व्यवसाय बाजूला ठेवून 20 ते 30 किलोमीटर सोडवायला व न्यायला यायचे. तसेच आई डेलीचे स्टडी टाइम टेबल, ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास, रोजचे पेपर सोडून घेणे, सकाळी 4:30 वाजता उठून अभ्यासाची तयारी करून घ्यायची. दिवसभर ऑफलाईन क्लास करून घरी यायच्या आधीच ऑनलाईन क्लास सुरू झालेला असायचा. कधी कधी तर मी क्लासमध्ये झोपायचो. तेव्हा क्लासचे नोट आई लिहायची. 9ला क्लास संपला की 11:30 पर्यंत पेपर सोडवायचो. त्यामुळे आई बाबांनी मला घडवलं, वाढवलं आणि संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्या आई बाबांचे मी शतशः नमन करतो. आय कॅनची संपूर्ण टीमचे सर्व मॅम सरांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. आय कॅनचे मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा आयोजित केला. थँक्यू.